ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अहमदनगरमधनं महत्त्वाची अपडेट। रेखा जरे हत्या प्रकरणी खळबळजनक खुलासा झालेला आहे। अहमदनगरमधील संपादक बाळासाहेब बोठे यांच्या विरोधात पुरावे मिळालेले आहेत। बाळासाहेब बोठे यांचं नाव आल्यामुळे अहमदनगर शहरात खळबळ उडालेली आहे। आतापर्यंत 5 आरोपींना अटक झाली आहे। या आरोपींना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। निखिल चौकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। निखिल, हा नेमका प्रकार काय आहे? नक्कीच यशस्विनी महिला ब्रिगेडच्या ज्या अध्यक्ष आहेत रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली होती। त्या नगरवरून पुण्याकडे येत असताना त्यांच्यावर गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी तपास करून सुरुवातीला 3 आरोपी आणि नंतर 2 अशा 5 आरोपींना अटक केली होती। या 5ही आरोपींना सध्या 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। मात्र या घटनेमध्ये आता मोठा खुलासा जो आहे तो समोर आलेला आहे, कारण या 5 आरोपींच्या व्यतिरिक्त नगरचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि नगरमधील जे सकाळ नगर आवृत्तीचे संपादक आहेत बाळासाहेब बोठे यांचं देखील नाव आता पुढे आलेलं आहे। त्यांच्या विरोधामध्ये पुरावे देखील आता पोलिसांना मिळालेले आहे। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र गाडीच्या धडकेवरनं हे झाल्याचा बनाव असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता ही हत्या नेमकी का केली आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत। मात्र बाळासाहेब बोठे यांचं नाव पुढे आल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एक खळबळ उडाली आहे। नम्रता, आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे यामध्ये निखिल? याबाबत पोलिसांनी 5 आरोपींना सध्या अटक केलेली आहे। आणखीन तपासही सुरू आहे। बाळासाहेब बोठे यांच्या विरोधामध्ये पुरावे देखील मिळालेले आहेत। त्यामुळे यातील आणखीन मुख्य सूत्रधार कोण आहे किंवा यामध्ये आणखीन कुणी सामील होतं का याचा तपास आता पोलीस करत आहेत। त्यामुळे आणखीन देखील आरोपी होऊ शकतात का अटक हे बघावं लागेल आता। निखिल, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। पोलीस काय म्हणतात आपण जाणून घेऊया। तपासामध्ये जर योग्य पुरावे मिळाले तर पुढील कारवाई करण्यात येईल। याच्या संदर्भात जो प्रथम मोठी पोलिसांच्या समोर आला होता त्याच्यामध्ये हे अपघाता संदर्भात किंवा गाडी व्यवस्थित चालवली नाही या संदर्भात रोड रेज संदर्भात वाटत होतं। परंतु आता जो काही तपास पुढे पोलिसांनी केलेला आहे या कारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा कारण असू शकतं आणि फक्त अपघात किंवा गाडी चालवणं याच्यावरून हा प्रकार झाला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे।